सुट्टी भोगून पुन्हा सेवेत रुजू होण्यासाठी जात असताना भडगाव तालुक्यातील वाडे येथील जवान समाधान सखाराम महाजन वय 23 वर्ष यांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली होती। वाडे गावात दिनांक 26 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास जवानाचे पार्थिव पोहोचताच सजवलेल्या वाहनावरून गावातून डीजेच्या तालावर वाजत गाजत भारत मातेच्या घोषणा देत गावातून मिरवणूक काढण्यात आली। यावेळी नागरिक, महिला, तरुण मंडळी, आजी माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या शहीद जवानावर वाडे येथे आज दिनांक 26 जुलै शुक्रवार रोजी दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास शासकीय इतमात व शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी शहीद जवानाला त्यांचा पुतण्या प्रसाद रामकृष्ण माळी वय 5 वर्षे हा चिमुकला बालकाच्या हस्ते अग्निडाग देण्यात आला। अंत्ययात्रेस नागरिक, महिला, तरुण मंडळी, माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी, लोकप्रतिनिधी, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, आजी माजी सैनिक संघटना पदाधिकारी आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। भारत मातेच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला होता। समाधान सखाराम महाजन वय 23 वर्ष हे 40 RJN के पुंछ येथे आर्मीमध्ये पोस्टिंगवर कार्यरत होते। ते वाडे येथे एका महिन्याच्या सुट्टीवर घरी आलेले होते। सुट्टी उपभोगून कर्तव्यावर हजर होण्याकामी परतीचा प्रवास करत असताना मालपूर आग्राजवळ रेल्वे अपघातात दिनांक 23 रोजी सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला होता। या जवानाचे पार्थिव दिनांक 25 रोजी गुरुवारी दिल्लीहून औरंगाबाद येथे विमानाने आणण्यात आले होते, तर आज दिनांक 26 रोजी सकाळी औरंगाबादहून वाडे येथे जवानाचे पार्थिव 11:30 वाजेच्या सुमारास आणण्यात आले। जवानाच्या घरी पार्थिव आल्यानंतर जवानाच्या आई, वडील, पत्नी, काका, काकू यांच्यासह नातेवाईक मंडळींनी आक्रोश करीत एकच टाहो फोडला होता। यावेळी घरीही पोलीस व नाशिक आर्मी गार्ड यांनीही जवानास सलामी दिली। तेथून सजवलेल्या वाहनावरून या शहीद जवानाची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। गावात शहीद जवानाचे डिजिटल बॅनर झळकले होते। गावात व स्टँड परिसरात रस्त्यांवर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या। मिरवणुकीत 300 मीटरचा तिरंगा आकर्षण ठरला। तिरंगा विद्यालयाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी हातात धरून मिरवणूक निघाली। डीजेवर देशभक्त गीतांनी परिसर दुमदुमला होता। यात ए मेरे वतन के लोग, तेरा जलवा जलवा, तेरा जलवा, घर कब आओगे, भारत माता की जय, जय देशभक्ती गीतांनी परिसर दुमदुमला होता। त्यानंतर गावालगत प्लॉट भागात या शहीद जवानावर शासकीय इतमात व शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी नाशिक आर्मी गार्ड, पोलीस गार्ड आदींनी जवानाला मानवंदना दिली। यावेळी आमदार किशोरप्पा पाटील, शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष भैयासाहेब पाटील, शिवसेना शिंदे गटाचे भडगाव तालुका अध्यक्ष संजय पाटील, शेतकरी सहकारी संघाचे संचालक राजेंद्र परदेशी, जालिंदर चित्ते, वाडे शिवसेना भीमसेना तालुका प्रमुख शैलेश मोरे, दक्षता व पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष युवराज पाटील, मच्छिंद्र शार्दूल, समाधान पाटील फौजी कोटलीचे, भाजपाचे पाचोरा अध्यक्ष अमोल पाटील, भडगाव भाजपाचे तालुका अध्यक्ष सोमनाथ पाटील, उपाध्यक्ष रतलाल पाटील, विकास पाटील बांबुडचे, तसेच उद्धव ठाकरे शिवसेनेच्या नेत्या वैशालीताई सूर्यवंशी, दक्षता महिला विभागाच्या अध्यक्षा योजनाताई पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख JK पाटील, बडगावचे नगराध्यक्ष गणेश परदेशी, तालुका उपाध्यक्ष रतन परदेशी, गोंडगावचे व्याख्याते दत्तू मांडोळे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष डॉक्टर संजीव पाटील परदेशी, राजपूत समाजाचे जिल्हाध्यक्ष सुरेश परदेशी, PTCचे चेअरमन संजय वाघ, विक्की पाटील, शरद पाटील, कसगाव येथील सरपंच रघुनाथ महाजन, वाडे वाचनालयाचे संचालक अशोक परदेशी, तसेच बडगाव निवासी नायब तहसीलदार सुधीर सोनोने, लिपिक MM कोळी, पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, भडगाव पोलीस स्टेशनचे 30 पोलीस कर्मचारी आदींची उपस्थिती होती।